आज आपण चौकटी स्थळ प्रारंभ करणार आहे. पांडवांचं आणि पांडवांचं युद्ध संपल्यानंतर श्रीकृष्ण चक्रवर्तींनी पांडवांना जवळ बोलवलं आणि सांगितलं तुमचं काम झालं, आता तुम्ही आता हिमालयाचा रस्ता द्या. प्रत्येक अवताराची अस्थिपर वेगळी राहते. श्रीकृष्ण चक्रवर्तींनी त्यांना सांगितलं की तुम्ही आता हिमालयाचा रस्ता द्या. त्यामध्ये 4 पांडव, एक द्रौपदी हिमालयाच्या रस्त्याने तयारी करून चाललेले आहे. परंतु सर्वात मोठा बंधू ज्याचं नाव युधिष्ठिर होतं, पुत्रमोह असावा, पण पुत्रमोह बी नाही, हा नातवाचा मोह. नातू बी नाही म्हणताय ना, पण तू म्हणताय. अभिमन्यूचा मुलगा परीक्षित आत्मत्व असल्यामुळं त्यांनी विचार केला की आपण या परीक्षितीला राज्यावर बसवू आणि मग काय करू, हिमालयामध्ये जाऊ. योग खराब. नेमकं त्यावेळेस द्वापारयुग संपलं आणि कलियुगाला प्रारंभ झाला. तोपर्यंत हे पांडव निघून गेलेले होते. जे कलियुगाचं वर्ण व्यवस्था, युग व्यवस्था सुरू होण्याच्या आधीच ते निघून गेले. श्रीकृष्ण चक्रवर्ती निघून गेले. कर्पूर कज्जली कावत श्रीकृष्ण चक्रवर्ती पुरत्याग केला. ईश्वर अवतारही निघून गेला, भक्तही निघून गेले. राहिला युधिष्ठिर. पंतूच्या मोहाच्या माध्यमातून राज्य दिलं त्याला. 7 दिवस तो कलियुगामध्ये राहिला. कोणत्याही प्रकारचं पाणी पिलं नाही, कोणत्याही प्रकारचं अन्न खाल्लं नाही, फक्त श्वासच घेतला आणि कलियुगाची हवा खाल्ली. याच्या उपरच काहीच केलं नाही. जेव्हा तो राज्यावर बसवला आणि तो चाललेला आहे, तेव्हा त्याचा जे विमान होतं म्हणतात ते नरकातून जायला लागलं. तो विचार करतो, मी तर धर्मशील माणूस, आतापर्यंत मी खोटं बोललोच नाही, आतापर्यंत मी अनिती केलीच नाही, आणि एवढं चांगलं काटेकोरपणाने वागून सुद्धा मला अशा नरकाचं दर्शन का होत आहे. नरकाला गेला नाही, पण नरकात कसे दुःख भोगतात जीव ते यांनी पाहिले. मनामध्ये शंकित झाला. तेव्हा स्वामी चक्रांनी सूत्र निवरोपण केलेलं आहे. कलियुगी चौकडीपर्यंत, जन्म मात्रे चौकडीपर्यंत नरक, ही त्याची पूर्वपठिका झाली. चौकडी स्तर पूर्वपीठिका म्हणजे सुरुवात कशी झाली, तर सुरुवात युधिष्ठिरापासून झाली. युधिष्ठिर 7 दिवस बिन अन्नपानाचा राहिला, तरी विमान त्याचं नरकातून गेलं. तेव्हा तो विचारतो असं का, तर म्हणे तुम्ही 7 दिवस कलियुगाची फक्त हवा खाल्ली, श्वास घेतला, काहीच घेतलं नाही. तर कशाचं दर्शन झालं. आपण काय करतोय, काय करतोय,
सर्वच करतो आहे. अष्टभोग भोगतो, अनितीने भोग भोगतो, कोणाचा अंतकर्ण दुखवतो, कोणाला काय करतो, कोणाला पटकन बोलतो. अशा माध्यमातून आपण आता वर्तन करत आहे. तर कलियुगी जन्म मात्रे चौकडीपर्यंत नरक आपल्याला तर नसुद्या जन्माच्या माध्यमातून हा ठसा लागला. जन्मला की 60 लक्ष वर्षाचे नरक आपल्याला जीव स्वरूपावर लागले. तुम्ही तो मरा का काही करा का काहीच करू नका, तरी बी तुम्हाला 60 लक्ष वर्ष नरक. म्हणजे तुम्हाला माहिती आहे का, हा कलियुग संपल्यानंतर पुढचा कलियुग जोपर्यंत येत नाही तोपर्यंत याला त्या चौकडीच्या दुःखामध्ये राहावं लागतं. या 4 युगाची साखळी म्हणजे 60 लक्ष, 32 लक्ष कृतयुग, 16 लक्ष त्रेतायुग, 32 आणि 16 किती आले? 45 48. सांगत द्या ना, म्हटलं का वजा बाकी बी विसरून गेले. आणि 8 लक्ष द्वापार, 48 आणि 8 56 आणि 4 लक्ष कलियुग. म्हणजे पुढच्या या युगात जन्मला तर मागच्या 10 युगाचा व्याजासगट हिशोब आपल्याला लागला. व्याजासगट चक्र व्याजासोबत हा हिशोब लागला आणि जन्मल्या 60 लक्ष वर्षाचे नरक होतात प्रत्येकाला. जो मानव आहे त्याला, प्रत्येक मानव, बाई असो का माणूस असो, ज्याला पूर्ण अवयव आहे त्याला चौकडीचे पर्यंत नरक आहे. एकदा जन्मला तरी होणार, 10दा जन्मला तरी 60 लक्षाचे होणार, 50दा जन्मला तरी 60 लक्षाचे होणार. एकदा जन्माशी मतलब आहे. मग त्याच्यावर किती वेळा जन्मो, पण चौकडी ही एकदा आक्षेपली की आक्षेपली. म्हणून अशा प्रकारचे चौकडीपर्यंतचे नरक कोणते आहे, कोण्या ठिकाणी भोगवल्या जातात, त्याची सीमा काय, चौकडीचे नरक आहेच तरी काय, आणि कोण ते दुःख देत, चौकडीच्या नरकाचं दुःख कोण देतं, किंवा चौकडी हे क्रियाफळ आहे का सामर्थ्य फळ आहे. क्रियाफळ म्हणजे मागून अनिती करत करत आल्यानंतर एकदम पूर्ण घडा भरल्यानंतर जो शिक्का लागतो याला क्रियाफळ म्हणतात. सामर्थ्य फळ म्हणजे जन्मला की लगेच शिक्का लागतो याला काय म्हणतात. म्हणजे आपल्याला कलियुगात जन्मल्यानंतर शिक्का लागला हे सामर्थ्य फळ आहे. क्रियाफळ आहे का सामर्थ्य फळ आहे, असा याचा निर्वच करणं याला चौकडी स्तर. मग एवढे नरक कलियुगात काहीही न करता, सरासरी अन्याय हा, सरासरी अन्याय आहे की हा फक्त जन्मला नाही एवढा 60 लक्ष वर्षाचे नरक झाले, हा सरासरी अन्याय आहे. एवढं मोठं शिक्षा का दिली, कसं काय झालंय, तर ते म्हणतात युगाप्रती अधर्म करीत आला. कृतयुगापासून तर कलियुगापर्यंत हा काय करतोय, धर्म करत नाही आहे. अधर्म, अधर्म म्हणजे तुम्हाला हिंसा वाटेल तर प्रश्न वेगळा, परंतु कृतयुगाचा धर्म आहे आत्मोपासना. यानी काय आचरली, भक्ती. त्रेतायुगाचा धर्म आहे भक्ती, यानी काय आचरलं, यज्ञ याग करणे. द्वापार युगात जन्मला, द्वापार युगाचा धर्म काय आहे, यज्ञ करणं, पण यांनी काय केलं, तीर्थ क्षेत्र व्रत आणि दान. असा प्रत्येक युगात अधर्म करत आल्यामुळे प्रत्येक युगाच्या देवतेचा क्षोभ याच्यावर झाला. लक्षात ठेवा, जो ज्या युगाचा धर्मच नाही, हे चौकडी स्थळ सांगतं, ज्या युगाचा जो धर्म नाही आणि तो जर तुम्ही आचरला तर या युगाधिष्ठात्री देवतेचा क्षोभ तुमच्यावर.
प्रत्येक युगाधिष्ठात्री देवतेचा क्षोभ तुमच्यापर्यंत झाला. युगाप्रती अधर्म करीत आला त्या क्षोभास्तव. असा क्षोभ म्हणून ज्या युगाचा देवतेची भक्ती किती कठीण. आपणही तेच केलं म्हणून इकडे आलो. आपणही तेच केलं म्हणून कलियुगात आलो एवढे नरक जोडून घेतले. प्रत्येक युगात अधर्म करत आलो आपण म्हणून आपल्याला प्रत्येक देवतेचा क्षोभ म्हणजे चौकडीपर्यंत. असं काही एकाएकी घडलेली गोष्ट नाही. एकाएकी इतके नरक तुम्ही अर्जले असंही काही प्रकार नाही. म्हणून ते म्हणतात की प्रत्येक युगापर्यंत अधर्म, देवतेचा जो धर्म आहे तो धर्म सोडून देवतेचा अधर्म आचरत आला. आता या युगाचा धर्म काय आहे? तीर्थ, क्षेत्र, व्रत आणि दान. आणि अधर्म काय आहे? हिंसा. आता हा धर्म आचरत मी अधर्म आचरतोय. काय त्याचं नाव? हिंसा अधर्म. म्हणजे हे चौकडीला आक्षेपायला कारण. मग ह्या चौकडीचे दुःख कोण भोगवत? ते म्हणतात या चौकडीचं दुःख भोगवायचं स्थान जे आहे कोणत्या ठिकाणी भोगवतात? तर नित्य नरक. ज्या ठिकाणी ईश्वराला दुखवल्या गेलं म्हणजे मार्गापासून दुखवत ज्ञानिया, वेदवंत, बोधवंत, ज्ञानिया, ज्ञानियानंतर भक्त, भक्तानंतर ईश्वर अवतारापर्यंत जो जातो त्याचा शेवट त्याला नरक होतात. त्या नरकाला होतात नित्य नरक. नित्य म्हणजे निरंतर. आणि नरक शब्दाचा अर्थ होतो दुःख, कायमस्वरूपी दुःखाचा प्रेशर येणं. याला काय म्हणतात? नित्य नरक. हे एकदा झाले की कधी संपतात? जेव्हा या सृष्टीचा नायनाट होईल, महासंहार ज्याला म्हणतात. जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्या दुःखात राहतो. हे जेथे माया नित्य नरक जिथं भोगवते त्या जवळच माया आकारून हे नित्य नरक भोग आपले चौकडी भोगवते. त्याच्या दुःखाची सीमा, चौकडीच्या दुःखाची सीमा नक्कीच नित्य नरकापेक्षा कमी आहे. सानी आहे. सर्वात दुःख श्रेष्ठ नित्य नरक आहे. त्याच्यापेक्षा कमी दुःख आहे चौकडीमध्ये. पण चौकडीमध्ये जर इतकं दुःख आहे तर नित्य नरकामध्ये किती दुःख असेल आपण विचार करू शकत. म्हणून त्या नरकापासून, नित्य नरकापासून जवळ असलेले माया त्या जीवाला चौकडीचे नरक भोगवते. का म्हणून उदाहरण याला की माया चौकडीचे नरक भोगवते, याला उदाहरण काय? आणि आता कलियुग संपलं. जेव्हा संपेल, आता संपलं म्हणजे जेव्हा संपेल, संपल्यानंतर जे जीव आहेत जितकेही या कर्मभूमीमध्ये सर्वाला काढतात आणि नित्य नरकात टाकतात. नित्य नरकात, चौकडीच्या नरकात टाकतात. आता विचार करा, यांना तर टाकलं, पण याच्या पलीकडे जेवढे देवता फळाला जीव आहेत, मायेपासून जितके देवता फळाला जीव आहे आणि ज्यांना ज्यांना चौकडीचा शिक्का लागला आहे ते त्या ठिकाणी सुख जरी भोगत असले तर तिथून त्यांना उठून नरकात घालतात. याला म्हणतात चौकडी. यांनी अधर्म करत गेला पण आता त्याचं जोर होती फळाला जावं, देवता फळाला पोचला, योग उलटा. हे युग काय झालं? संपलं. आणि याला शिक्का लागलेला होता या चौकडीचा. त्याला तिथून काढून टाकलं. मायेच्या फळाचा सुद्धा जीव काढून या चौकडीमध्ये टाकतात. ही ताकद फक्त मायेमध्येच आहे. खालची देवता काढन का? सर्वात श्रेष्ठ देवता माया आहे. चैतन्य फळाचा आदी करून काढिजेल.
चैतन्य फळाचा असलेला जीव सुद्धा जर चौकडी असली तर त्याला तिथून काढून टाकतात. सोपी आहे देवता भक्ती. पण तुम्ही एक त्याच्यामध्ये महत्वाचं आहे, ईश्वर दानाचा जर त्या ठिकाणी असला, मायेच्या फळामध्ये ईश्वराच्या मार्फत एखादा जीव गेलेला असला तर ती देवता त्याला काढू शकत नाही. माया जरी आहे, मायेच्या स्वरूपात जरी आहे, तरी तिची काढायची ताकद नाही. त्याची वेळ तेव्हा काय झाली, टळून गेली. दवाईन चौकडी परत वाहतो जाईन, तोपर्यंत त्याचं काय आलं, हे फक्त ईश्वराच्या दानाचा असलेला, म्हणजे ईश्वर भक्तीमध्ये किती सामर्थ्य आहेत. ईश्वर भक्ती मध्ये किती श्रेष्ठता आहे की नरकाला सुद्धा तो जीव त्या फळाच्या ठिकाणी असला आणि त्याने नरक जोडलेले असले तर तिथून त्या जीवाला काढू शकत नाही. याला म्हणतात. मग कशाची भक्ती करायला पाहिजे आपण, परमेश्वरा. कशी करायला पाहिजे, उद्या पौत आहे, भरभक्कमपणाने यायचं. कदाचित कोणीतरी गावात गैरसमज केला माझ्याबद्दल की बुवा म्हटले की पौत्याला कोणीही मंदिरात यायचं नाही, असं मी काही म्हटलो. ऐकणाऱ्यांनी कदाचित एकाचं दोन लावून सांगितलं असेल, होऊ शकतं. दुसरं तर कोण सांगणार नाही. फक्त मी काय म्हटलं होतं, माझं पौत का करतात, देवाच्या पौत्याचा विषय नव्हता, कोणाच्या पौत्याचा होता. मला माझं तुम्ही ऐकतच नाही, मी तुमचा गुरुच नाही, म्हणून पूजन का करतात, एवढाच विषय होता. बाकी दुसरा विषय नाही. पण त्याला आमच्या माऊलींनी म्हणा का बंधूंनी म्हणा, ते जे ऐकत नाही त्यांच्याकडून आम्हाला समजलं की बुवा म्हणतात की उद्या पौत्याला यायचं. असं झालं. महानुभाव पंथाची पोथी लागली होती एका गावाला. पूर्वीच्या काळात ऐकू देत नव्हते, आताही काही लोक ऐकू देत नाही. ऐकू देत नव्हते, मग काय करायचं. एक म्हातारी होती, अरे मानभाव काय बोंबलता, आपण ऐकायचंच. भिंतीला कान करून तिने काय केलं, पोथी ऐकायला सुरुवात केली. पक्ष म्हणतो, बाबा अर्थ लावतात हे तुम्हाला माहितीच आहे. पक्ष आला, तो तया मेला. पक्ष काय आहे, तो तया मेला. पण हिने काय ऐकलं, अपभ्रंश केला, तो त्या मेला. नेमकं योग त्या बाईच्या मुलाचं नाव तोत्या होतं. अपभ्रंश इतका मोठा होतो. त्या बाईच्या मुलाचं नाव काय होतं, तोत्या. आणि मग जोरात बोंबलायला लागली. काय झालं, माझा मुलगा मेला. कसं काय, मानवाच्या पोथीमध्ये निघालं. असा अपभ्रंश आपण करू नका बाबांनो. मी उद्या येऊ नका असं कधीही कोणाला म्हण. उलट आल्यानंतर मला आनंदच वाटतो. पण देवाचं पौत्याला येऊ नका असं आतापर्यंत सुद्धा एकही शब्द बोललेलं नाही. कदाचित रेकॉर्डिंगही आहे माझी, चालू आहे, पुरावा आहे. याच्यात ऐकून घ्यायचं कोणाला जर संशय वाटला. फक्त मी बोललो की तुम्ही पौत करतात तर आम्ही गुरुच नाही, तुम्हाला काही सांगितलं नाही, तर आमचं पूजन का करतात. हाच विषय होता माझ्या स्वनिष्ठाचा. देवाच्या बद्दल कोणताही विषय मी काढलेला नाही. मग कोणी सांगितलं अपभ्रंश, कोणी बोटवर करणार नाही, कोणीच बोटवर करणार नाही. पण केलं असं. म्हणून ज्यांनी केलं असेल त्याला हात जोडून विनंती आहे की त्यांना जाऊन सांगा की हा तो विषय नव्हता. तुम्ही उद्या पौताय देवाचं, तुम्ही परमेश्वराच्या विशेषाला पौता आनंदाने हे करा, मला काहीही त्याचा त्रास नाही, मी कधी त्याच्याबद्दल विरोध केलेला. असं तुम्ही हा संदेश माझा तिथपर्यंत पोहोचवा. जर उद्या नाही आले तर मी सांगन की आपल्यामधली एक बाई विपरीत झाली का माणूस विपरीत झाला माझ्यावर, म्हणून हा अपभ्रंश केला. का म्हणून केला, का बाहेर जे ऐकतात युट्यूबवर त्यांनी केला.
तुम्ही नाही केला, पोथी बाहेरही ऐकताय, त्यांनी केला का? कोणीतरी केला असेल ना. परंतु मी आतापर्यंत प्रामाणिकपणाने, आपणही ऐकताय, मी म्हटलो नाही की देवाच्या पवत्याला मंदिरात येऊ नका. मी तर कधीच कोणाला म्हणत नाही की तू मंदिरात येऊ नको. तुझं मंदिर आहे, सर्वांचं मंदिर आहे, तुझा अधिकार, सर्वांचा अधिकार तितकाच आहे. आणि मंदिर याच्याकरता बांधलं गेलेलं आहे की सर्वांनी या मंदिरात येऊन चिंतन करावं, देवाचं स्मरण करावं, यासाठी मंदिर बांधलेलं आहे. पण माहित नाही कोणी अपभ्रंश केला. हा अपभ्रंश आपल्याला काढावा लागेल, ज्यांनीही सांगितलं असेल त्याला. म्हणून अशा माध्यमातून चौकडीपर्यंत नरक होतात. म्हणून मी सांगतो की चैतन्य फळाचा सुद्धा त्या ठिकाणी काढतात. परमेश्वराची भक्ती इतकी श्रेष्ठ आहे की परमेश्वराच्या दानाचा असला त्याला काढू शकत नाही. म्हणून ते म्हणतात की ते दुःख जे आहेत ते दुःख नित्य नरकापेक्षा कमी आहे आणि इतर दुःखापेक्षा जास्त आहे. कर्मराटीतले जेवढं दुःख आहे त्याच्यापेक्षा चौकडीचं दुःख जास्त आहे आणि नित्य नरकापेक्षा कमी आहे. अर्थात जडत्वापेक्षा सुद्धा हे दुःख जास्त आहे. ते म्हणतात जडत्वीचा तोही सहजची. जडत्व म्हणजे एखाद्या माणसाचं आत्मघात केला, आत्मघात केल्यानंतर स्वतः केला, दुसऱ्याने केला किंवा वाहना करवी झाला, ज्या ज्या करवी आत्मघात झाला त्याला 13 विधी नरक होत असतात. एक प्रकारचे नाही, 13 प्रकारचे नरक होत असतात. तर शेवटचं नरक जे आहे जडत्व. जडत्व म्हणजे आपला जीव हा खूप आता 3.5 हातात व्यापक आहे. आपल्या जीवाला काढून एक परमाणू म्हणजे राई राहते त्याचा 60वा हिस्सा, 60 हिस्से केले तरी इतका बारीक सूक्ष्म तो दृष्टीला गोचर नाही. अशा याच्यात त्या जीवाला दाबून दुःख देतात. त्याला काय म्हणतात? जडत्व. याच्यापेक्षा चौकडीचं दुःख जास्त आहे. आणि तेच कैसे ते दुःख कसं आहे म्हणून ते सांगितलं की ही व्यवस्था. इतकं थोर दुःख आहे चौकडीचं की ते जडत्वापेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहे. आणि जडत्व तरी कसं आहे, आत्मघात केल्यावर किंवा कोणी केला तर होते. मात्र हे असं दुःख आहे की आत्मघात करा का नका करू, तुम्हाला चौकडीचं दुःख होणार म्हणजे होणार. इतकं कठीण दुःख आहे बाबांनो चौकडी. मी प्रत्येकाच्या चांगलं व्हावं यासाठी प्रयत्न करत असतो की आपण सर्व आज मनुष्यता आहे, उद्या आपल्याला नरकाला जायला नको. आज आपण माणसात आहे म्हणून आपण खूप भारी आहे, परंतु उद्या आपले हाल कोणी खाणार नाही आणि हे नरक आपल्याला भोगावं लागणार. तुम्ही जर एकनिष्ठ परमेश्वराची भक्ती केली नाही, परमेश्वराचं ज्ञान ऐकलं नाही, श्रवण केलं नाही, ते समजून घ्या आपल्याला हे काय म्हणतात, आम्हाला काही नाही, आम्हाला नरकातच जायचं आहे. अरे कशाला म्हणतो नरकात जायचं? नरकात जातोच कशाला तू? आमची इच्छा. नरक काय लय सोपं वाटलं की एखाद्या बाजारात गेलं आणि एक चॉकलेट आणली आणि खाऊन घेतलं, असं नाही आहे नरक. नरकात जाताच कशाला? जागा आहे आपण त्या नरकापासून अलिप्त करायसाठी तर परमेश्वराने या सृष्टीची रचना केली. सृष्टीची रचना परमेश्वराने याकरता केली. म्हणून ते म्हणतात चौकडीचं थोर दुःख. म्हणून ते सामर्थ्य फळ. का सामर्थ्य फळ म्हटलं की ते काही आता आचरण केलं नसताना सुद्धा आक्षेपल्या गेलं आणि ते दुःख एकदम थोर आहे, एकाएकी आक्षेपल्या गेलं, म्हणून त्याला म्हणतात सामर्थ्य फळ. बोलू क्रियाफळ. जशी लहान अनिष्ट करता करता मोठ्या अनिष्टाला पात्र होतो, मोठं करता करता त्याच्या मोठ्याला पात्र होतो आणि शेवटी नरकाला प्राप्त होतो. असं जे स्टेप बाय स्टेप वाढत जातं त्याला क्रियाफळ म्हणतात. आणि ते क्रियाफळ कसं आहे की हा
प्रत्येक युगात अधर्म करत आला आणि अधर्म करत आल्यामुळं तो अधर्म या ठिकाणी फलद्रूप झाला, करत 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 या ठिकाणी आला, म्हणून त्याला चौकडी अक्षेप. तुम्ही जर असा अधर्म केलाच नसता, म्हणजे अर्थात तुम्हाला ईश्वराचं ज्ञान झालेलंही असलं तर तुम्ही दवडलेला आहे, तो प्रश्नच नाही. तो तर ईश्वराचं ज्ञान झालेलं असलं ते तर दवडलेलंच आहे, पण देवतेचा जो बैर्याग ज्या युगाचा, तो बैर्याग सुद्धा तुम्ही आचरलेला नाही, म्हणून तुम्हाला हे दुःख चौकडीचं होत आहे. आणि ते गर्भामध्ये नरक होतात. कशात? गर्भात. त्या जीवानी या कलियुगाचं तोंडही पाहिलं नाही. 7 महिन्याचे माता जर जन्म देत असली तर 2.25 महिन्याच्या गर्भ झाला की चौकडीचं नरक होतं. 9 महिन्याची जर माता मुलाला जन्म देत असली तर तो गर्भ 2.25 महिन्याचा झाला, 1 पावणे 2 महिने, 1 2.25 महिने, असा 9 महिन्याच्या माताचा 2.25 महिन्याचा गर्भ झाला की सर्व अवयव येतात आणि ते नरक तिथं अक्षित. काहीच नाही, त्या बिचाऱ्याने कोणतीही सृष्टी पाहिलेली नाही, पण त्याला चौकडीचे नरक झाले. किती कठीण आहे, किती कठीण आहे. वाटायला सोपं वाटतं, परंतु खूप कठीण आहे. आणि हा भोग जो आहे हा चुकणार नाही, आपल्याला चुकणार नाही. याला चुकवायसाठी ईश्वराचा धर्म हा एक असा आहे, तो त्याला चुकवू शकतो, म्हणून याला म्हणतात क्रियाफळ. लंबी प्रोसिजरने येतं म्हणून क्रियाफळ, एकाएकी गर्भामध्ये अक्षप्त म्हणून सामर्थ्य फळ. असं दोन्ही बाजूनी हे चौकडीचे नरक होतात. त्यांनी उदाहरण दिलं मातृत्व आणि पितृत्व. ईश्वराचं मातृत्व आणि पितृत्व ज्या अवताराने स्वीकार केलं, जो अवतार एखाद्या मानव मातेच्या उदरात जन्माला आला, त्या मानव मातेला आणि त्या पित्याला मातृत्वाचं फळ सामर्थ्याने होतं. म्हणजे त्यांना जे फळ मिळणार आहे ब्रह्मा विष्णू महेशाचं, ते सामर्थ्याने मिळून जातं. परंतु त्यासोबत ते मातृत्व पितृत्व जन्माला मातृत्व पितृत्वाच्या माध्यमातून अवतार जन्माला आल्यानंतर त्या माता किंवा ते पिता त्याला खाऊ घालतात, लहानसं मोठं करतात, अनेक प्रकारे बाळकासारखं त्याचे जतन करतात. ते जे फळ आहे ते अनुषंगिक आहे, ते गोमटेरूप फळ आहे. जसं ते फळ तर झालंच, पण त्या अनुषंगिकाने हे फळ ऑटोमॅटिक झाले. याचं फळ वेगळं लागत. स्तनपान केलं, लहानसं मोठं केलं, हे जे फळ आहे हे फळ त्या मात्या पित्याला लागेल. ज्याप्रमाणे आमच्या हरिपाल देवाचे वडील विशाल देव होते. आमचे हरिपाल देव एकदा द्यूतामध्ये खूप हरल्यानंतर पत्नीच्या महालात आले आणि म्हणतात की मी द्रव्य हरलेलो आहे, बाहेर ते जुवारी लोक आहेत, त्यांचं मला कर्ज द्यायचं आहे. पत्नीला म्हणतात तुमचे अलंकार मला द्या, मी ते मोडतो आणि त्यांचं कर्ज फेडतो. पत्नीने उत्तर दिलं, हे माझ्या माहेरचे आहे, हे मी देणार. विचार करा, परिस्थिती आहे, एका राजाची पत्नी आहे. अशी बी काही नाही की खूप गरीब परिस्थितीत हा आहे. एखाद्या राजाची पत्नी आहे तरीही ती नाही म्हणते आहे. देव म्हणतात त्याच्यापेक्षा चांगले करून देईल, तरीही नाही म्हटली. मग त्यांनी काही खाल्लं नाही, पिल्लं नाही, आंघोळ केली नाही. जोपर्यंत ते जुवारी लोकांचं द्रव्य देणार नाही तोपर्यंत मी काहीच करणार नाही. ही गोष्ट विशाल देवापर्यंत गेली. विशाल देवाला समजलं, विशाल देव आले, त्या आपल्या मुलाला उठवलं. अरे काय झालं? म्हणे मी असा दूत हरलेलो आहे आणि मला ते कर्ज दिल्याशिवाय मी काहीच करणार नाही. अरे म्हणे कोणाचं आहे? हे राज्यच तुझं आहे. शब्दामध्ये फरक. इकडं पत्नी नाही म्हणते आणि वडील काय म्हणतो, अरे हे कोणाचं आहे? ही संपत्ती सर्व तुझीच आहे. या शब्दाने पित्याचं फळ तर प्राप्तच झालं होतं, पण बंधनाचं फळ लागून गेलं. तशा प्रकारचं
हे सामर्थ्य फळासोबत अनेक फळं निष्पन्न होतात, त्याप्रमाणे चौकडी आहे. चौकडी हे सामर्थ्याने आक्षेपल्या गेली. 7 लक्ष वर्षाचं झालं, परंतु त्याच्या सोबत चौकडी तर आक्षेपली, पण कलियुगात जन्म झाल्यानंतर अनेक प्रकारचा अनितीने भोग भोगला. इंद्रियार्थाचे नरक होतात म्हणे, परंतु त्याची जी पुरवणी आहे ते चौकडीमध्ये भोगवल्या जाते. ही चौकडीच्या नरकात भोगवले जाते. म्हणजे अशा एक सामर्थ्य फळातून चौकडी झाली, पण बाकीच्या क्रियेच्या माध्यमातून दुःखाला पारिवार राहिलं नाही, याला म्हणतात चौकडी. अशा प्रकारचे चौकडीचे नरक आहे. परमेश्वराची भक्ती निष्काम भक्ती सांगितली होती काल आपण, आणि निष्काम भक्तीचे 4 फायदे आपण ऐकले होते. चौऱ्याऐंशी लक्ष योनीला जाऊ देत नाही, तर चौकडीचा विषयच नाही. परमेश्वर भक्तीमध्ये 5 चौकडी स्थळ आणि ग्रस्ताचा आचार धर्म दोन्ही आता सांगायला लागलेली आहे की हे नरक कसे आहेत आणि हे नरक चुकतील कशा. परमेश्वराची आवड निष्पन्न होण्यासाठी, परमेश्वराच्या धर्माची आवड लागण्यासाठी काय करायला पाहिजे. मागे सांगितलं निष्काम भक्ती सांगितली, पण ही निष्काम भक्ती किंवा आवडी आपल्या अंतःकरणी येण्यासाठी काहीतरी आपल्याला करावं लागेल ना. काय करायला पाहिजे, म्हणून त्यांनी पहिले सांगितलं की आपण जे काही क्रिया करू ती निष्काम पाहिजे, कोणत्याही हेतूची नस. क्रिया करीत असताना निष्काम हेतूने क्रिया करतोय. दुसरा नियम सांगितला, चतुर्विध साधनाची आवडी पाहिजे. निष्काम तर करतोय, पण चतुर्विध साधनाची आवडी नाही, अवेलना करतोय. स्थान प्रसाद भिक्षुक आणि वासनिक अवेलना करतोय, तर आपण त्या परमेश्वराचे उपासक नाही. परमेश्वराच्या साधनवंतावर आपण जर विपरीत झालो तर समजून घ्यायचं की परमेश्वर आपल्यावर विपरीत झाला. म्हणून चतुर्विध साधनाची आवड पाहिजे. कदाचित होत, टीकाकारांनी सांगितलंय, एखाद्याशी जमतच नाही, मग त्याचा विभाग करावा. तू मी कोण न मी कोण, दोघाचा काय करायचा विभाग, म्हणजे अलग होऊन जायचं, अलग होऊन जायचं. परंतु आवडी कमी होऊ द्यायची नाही, जमतच नाही तर विभाग करायचा. अशी चतुर्विध साधनाची आवडी, सेवा, त्याच्यासोबत सेवा. निष्काम भक्ती सोबत चतुर्विध साधनाची आवडी आणि सेवा जो करेल तोच परमेश्वराचा उपासक राहील. याच्यासाठी काय करावं लागेल, आवड उत्पन्न होण्यासाठी काय करावं लागेल, प्रातःकाळी उठून सेवा आणि स्मरण करावं लागेल. 4 वाजता उठा, 5 वाजता उठा, 5:30 वाजता उठा, 6 वाजेपर्यंत एकदा तरी काय करा, उठा आणि कमीत कमी परमेश्वराचं नामस्मरण 1 गाठी तरी करा. आपल्याकडून जास्त होत नाही तर 1 गाठी तरी परमेश्वराचं नामस्मरण एकनिष्ठतेने करा. प्रातःकाळी अनुष्ठान म्हणजे स्मरण करायचं, सेवा करायची, स्मरण करायचं. तेव्हा तुमची आवडी परमेश्वरावर लागेल, तेव्हा तुमची परमेश्वरावर प्रीती लागेल, आणि प्रीती लागल्यानंतर आपण त्या क्रियेला काय हो, पात्र हो. याच्यासाठी काय करावं लागेल, सकाळी उठावं, नामस्मरण करावं,
याच्यासाठी काय करावं लागेल? मर्यादित सात्विक आहार घ्यावा लागेल. संध्याकाळी कसा आहार घ्यावा लागेल? सात्विक. फौजदारी, शेवायची भाजी, सर्व पार्ट्या कधी राहतात? या संध्याकाळी. कशाला सकाळी जागेल? सात्विक भोजनच नाही, सात्विक आहारच नाही. कदाचित जाग बी आली, उठलं की बटन दाबून दिलं की परत झोप मोटरच. नाही उठलं तर पाणी भेटणार नाही, म्हणून कसं तरी उठून ते बटन दाबावं लागतं. म्हणून सात्विक आहारच नाही. सात्विक आहार जर घेतला तर सकाळी जाग आल्याशिवाय राहणार. कदाचित अलाराम लावतो आपण, तो अलाराम बी कधीतरी काय होतो? बोंबलो बोंबलो थकून जातो, शेवटी तो बंद पडून जातो ना. आपण सात्विक आहार नाही म्हणतो. सात्विक आहार जर केला, कमी जर खाल्लं रात्री तर सकाळी जाग. मात्र तुम्ही जर विचार केला तर परमेश्वराचं नामस्मरणाला सकाळी जाग येणार. झोप मर्यादित असावी. पोथीत बी झोप येते आपल्याला. इतक्या साध्या सुध्या गृहस्थाच्या आचार धर्मामध्ये जर आपल्याला झोप लागली तर मर्यादित झोप आहे का आपली? नाही नाही, आम्ही दिवसा कामाने आमची झोपच होत नाही म्हणून पोथीच्या ठिकाणी झोप. चुकीचं आहे. पोथी नसली तर ओट्यावर 2 तास गप्पा मारत बसतो, काही झोप येत नाही. म्हणून मर्यादित झोप असावी. झोप सुद्धा कशी असावी? नाही तर काय, सकाळी सूर्य उगवल्यावर पाहतं उगला का नाही. सूर्यवंशी, आम्ही सूर्यवंशी आहे. सूर्य उगवल्याशिवाय आम्ही उठत नाही. म्हणून मर्यादित झोप असली तर देवाचं नामस्मरण. हा आचार ग्रस्तांना आहे. हा आचार साधूंचा याच्यापेक्षा विचित्र आचार आहे. हा आचार कोणाचा आहे? ग्रस्त लोकांचा आहे. नाही तर समजा बुवा लोकांचा. बुवा लोकांचा आचार्याच्या पेक्षा खूप कठीण आहे. हिरडपुरी एक ब्राह्मण आला, स्वामींजवळ बसला. स्वामींना म्हणतो संन्यासाचे धर्मनिरोपा. स्वामी म्हणतात अरे जे होऊन आला ते का न पुसा. तू जे आहे ग्रस्त तेच विचार, संन्यासाचं काय विचारतो? नाही नाही म्हणे, संन्यासाचा धर्म सांगा. तेव्हा स्वामींनी संन्यासाचे धर्म सांगितले. तो म्हणतो अरे म्हणे ग्रस्ताचे धर्म इतके कठीण आहे, त्या संन्यासाचे धर्म याच्यापेक्षा किती कठीण असते. म्हणून जे आपण ज्याच्यात आहे तो विचार करा. पुढचा काय करतो त्याचा विचार करू नका. आपण काय बोंब मारली आयुष्यात, आपण किती वेळा देवाचं नामस्मरण केलं, आपण किती वेळा परमेश्वराची आठवण केली. सकाळी आलं, विशेष नमस्कार केले, एक चक्कर मारली, हात जोडला, जोरात घंटा वाजवला. देव झोपलेले असतात जागे करण्यासाठी. चाललं, याच्यानी स्मरण होईल का? याच्यानी मर्यादित झोप होईल का? नाही. तुम्ही जर परमेश्वराचे उपासक आहे तर तुम्हाला मर्यादित झोप घेऊन विधियुक्त करावं लागेल. सप्त व्यसनाचा त्याग करावा लागेल. 7 व्यसन, द्यूतंच मद्यंच पिशितंच वेश्या पापाय चर्य परदार सेवा इति सप्त व्यसनानी घोरे ते घोरे नरके पतंती. असे 7 व्यसन आहे. या 7 व्यसनाच्या माध्यमातून जर आपण कोणत्या तरी एका व्यसनाला गेलो तर आपल्याला देवाचं स्मरण होणार नाही. लोक म्हणतात अरे काय स्मरण करतात, एक पॅक मारला, रस्त्यावर पडले की त्याच्यासारखं सुख कोणाला नाही. हे ब्रह्मादिका सुद्धा सुख नाही.
विचारा त्याला दुःख आहे का काही, जेव्हा रोडवर पळतो तेव्हा. शुद्धीत आल्यावर मग त्याला अनेक प्रकारचे दुःख राहतात, पण जेव्हा पळतो ना, रोडवर पळण नाही तर बळबळ करण नाही तर काही करण, हे जे आहेत हे सर्व नरकाचं साधन. बाबांनो, याच्याने नरकच होणार आहे. चौकडी लांब राहिली कलियुगाच्या अंती, पण त्या चौकडीपर्यंत पोहोचेपर्यंत किती नरकाला जावं लागेल. म्हणून सप्त व्यसनाचा त्याग करावा लागेल. आणि हा त्याग कसा होईल? या त्याग करण्यासाठी काय करावं लागेल? ज्ञानी पुरुषाचा सहवास करावा लागेल, तेव्हाच तुमचा त्याग होईल. संगती संगदोषेनं, जर संगता अशी असली तर सर्व वाया जाईल. म्हणून ज्ञानी पुरुषाचा सहवास करावा लागेल, तेव्हा तुम्ही त्या वाईट कर्मापासून दूर होसाल. आम्हाला तर बोवा लोकांची भीती वाटते, सहवासच नको. काही लोक दुरून हात जोडतात, बापा बरं आहे, चालले तुम्ही जा, काही थांबू नका आमच्याजवळ. अशी परिस्थिती आहे ग्रस्त वासनिकाची. म्हणून ते सांगतोय, वासनिकाची अशी परिस्थिती आहे की वासनिक असे काही आहे ते वासनिक भेटल्यावर सुद्धा असे दुर्लक्ष करतात किंवा हात जोडला बी काही फायदा नाही. सहवास करावा लागेल ज्ञानी लोक, तेव्हा ज्ञान प्राप्त होईल. आम्हाला काही येतच नाही हे एकदम चुकीचं आहे. तुम्ही सहवासच केला नाही तर येईन कसं? कधी जवळ जाऊन बसलेच नाही, कधी त्यांच्या भावना विचारल्याच नाही, कधी आपल्या भावना त्यांना सांगितल्याच नाही. प्रेम कधी लागेल? परस्परे परमप्रीती असली तर प्रेमाचं नाव, तेव्हा तो सहवास प्राप्त होईल. आणि तो सहवास प्राप्त झाल्यावर या वरच्या गोष्टी घडतील, तोपर्यंत घडणारच नाही. आणि अज्ञानी पुरुषाच्या सहवासासाठी प्रायचित आणि दंडवत दुःखपण. प्रायचित आपल्या अंतकरणात पाहिजे, दंडवत आपल्या अंतकरणात पाहिजे, दुःखपूर्वक पाहिजे की अनंता सृष्टी गेल्या, या साधनावर माझी बुद्धी बसलीच नाही. पण आता एवढा मोठा हा परमेश्वर साधनदाता श्री चक्रधर, कवना कवनी व्यसन कवना कवनी व्यसन, एक जीव उद्धरीजे हेच व्यसन, असा असलेला व्यसनभूत अवताराची, अस्तिपर अशा व्यसनभूत अवताराची भक्ती जर मला प्राप्त झाली तर किती चांगलं आलं. म्हणून त्याच्यासोबत प्रायचित करून दुःखपूर्वक दंडोत जर घातला तर वरच्या गोष्टी घडतील. आणि हे करायसाठी काय लागेल? पंथाबद्दल स्वाभिमान हा सर्वात महत्वाचा. मी मानवा पंथाचा आहे हे आपल्याला काय करावं लागेल? जाहीर करावं लागेल. स्वाभिमान नाही, नाही मी कोणाचा आहे? मानवा पंथाचा. काही झाली तरी आमच्या पंथाहून मी डगमगणार नाही, माझी परी सोडणार नाही, असा मानवा पंथाचा स्वाभिमान जो बाळगेल तेव्हा वरच्या एक एक स्टेप त्याला भेटून तो निष्काम भक्तीला लागेल. तोपर्यंत होणारच नाही. तोपर्यंत होणारच नाही भक्ती. असे 9 प्रकार या गृहस्थ आश्रमामध्ये आचारामध्ये सांगितले. ते म्हणतात हे 9 प्रकाराच्या माध्यमातून नामधारकांनी, वासनिक बिनी आहे, नामधारकांनी आचरण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आचरण करण्याचा प्रयत्न त्याला करावा लागेल तर तो नक्कीच या 100% खात्रीने यशस्वीने मोक्ष मार्गाच्या मार्गस्थावर म्हणजे रस्त्यावर वेदवंत जो आहे त्या अवस्थेला पात्र हो. बोधवंत तर खूप पुढे झाला. हा सर्व 9 वस्तू वेदवंत, वेदवंत म्हणजे आवडी ज्याला आहे, अशी जी आवडी आहे त्याची आवडी निष्काम राहण्यासाठी एवढ्या 9 गोष्टी जर केल्या तर तो त्या वेदवंत अवस्थेला पात्र होईल. आणि त्या परमेश्वराच्या मार्गाला, महानुभाव पंथ आपण जे म्हणतो, हा महानुभाव म्हणजे महान अनुभव असलेला पंथ म्हणजे रस्ता जो आहे याच्यावर तो या वेदवंताला उभा राहील.
चालण्यासाठी काय राहील? उभा राहील. या 9 गोष्टी जर त्यांनी आचरणात आणल्या तर उभा राहील. आणि पुढे खूप लांब जायचं आहे, पण उभं राहणं गरजेचं आहे. प्रत्येक ठिकाणी उभं राहणं गरजेचं आहे. आणि ते उभं राहायसाठी या 9 गोष्टी त्या नामधारकाला करावं लागेल. त्याचा हा आचार धर्म आहे. आता मानवा पंथाचे नियम सांगतात. श्रीमद भगवद्गीता आणि चक्रधर स्वामी निरूपित ब्रह्मविद्या. जर नामधारक आहे, काही कळो का नको कळो, पण भगवद्गीता आणि चक्रधर स्वामींचं निरूपित ब्रह्मविद्या शास्त्र म्हणजे लीळा चरित्र वगैरे याच्यावर त्याची बुद्धी पाहिजे, श्रद्धा पाहिजे. तू जर मानवा पंथाचा नामधारक आहे तर त्याच्यावर श्रद्धा हवी. सिद्धांत आपल्या जीवनात उतरवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्या गीतेमध्ये काय सांगितलं, ब्रह्मविद्या शास्त्रामध्ये काय सांगितलं, याचा सिद्धांत आपल्या जीवनात उतरवायचा प्रयत्न केला पाहिजे. हा मानवा पंथाचा पहिला नियम. मानवा पंथाचा पहिला नियम. पहिले तर आपल्याला श्रीमद भगवद्गीता समजून घ्यावा लागेल. चक्रधर स्वामी निरूपित ब्रह्मविद्या शास्त्र म्हणजे लीळाचरित्र, सूत्रपाठ जे काय आहे हे आपल्याला सूत्रपाठ आपण वाचतो, भगवद्गीता आपण वाचतो, कळत नाही. सूत्रपाठ आपण 9 प्रकरणे वाचून टाकतो, पण कशासोबत काय खावं हे कळत नाही. आणि देवाने सांगितलंय की ते सूत्रपाठ हे जीवनात कमीत कमी दररोजचे 5 सूत्र जर ते कळून आपल्या जीवनात जर त्या 5 सूत्राचा अर्थ कळत गेला, 5 दररोज 5च सूत्र आपण जर करत गेलो तर मानव पंथाच्या नियमामध्ये बसण्याचा आपण प्रयत्न करू. हा पहिला नियम आहे. दुसरा नियम काय आहे? मानव पंथात उपदेश घेतल्यानंतर नामधारकाला दुसरा नियम काय आहे? कोणत्याही देवी देवतेचा अनादर न करता, कोणत्याही संप्रदाय असो, कोणताही पंथ असो, कोणतीही देवी देवता असो, त्याचा अनादर न करता, त्याला अनादर नाही करायचा. कोणी काही म्हटलं तर आपणही तसं म्हणायचं असं नाही. त्याचा अनादर न करता त्याला मानच द्यायचा, पूजायचं नाही, भक्ती करायची नाही, पण त्याचा अनादर सुद्धा न करता केवळ परमेश्वर अवताराची अनन्य भक्ती करणे. कोणत्याच देवतेच्या संप्रदायाचा, पंथाचा अनादर करायचा नाही. आमच्या देवाने बऱ्याच ठिकाणी सांगितलं की करू नका, तुम्ही तुमच्या मार्गाने चाला, तो त्याच्या मार्गाने जातो. ह्या 2 मार्ग ज्याच्या त्याच्या मार्गाने जेव्हा जातील तेव्हा आपसात वाद होणारच नाही. आपसात वाद कोणता होणारच नाही. म्हणून देवी देवतेचा अनादर करायचा नाही, फक्त केवळ परमेश्वराची अनन्यतेने भक्ती करायची. हा दुसरा नियम. तिसरा नियम सांगतात, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी निरूपित स्वामी चक्रधांनी सांगितलेलं स्थान, प्रसाद, भिक्षुक आणि वासनी हे खरं महत्वाचं आहे. असन्निधानी हे महत्वाचं आहे. 4 साधन: स्थान, प्रसाद, भिक्षुक, वासनी. स्थान माहित आहे, ज्या ठिकाणी परमेश्वराचा संबंध झाला, ज्या जागेवर परमेश्वराने लीळा केली, क्रीडा केली, अशाला काय म्हणतात? स्थान. जसं चांगदेव हरताळा आपल्या जवळचं, हे काय आहे? स्थान. प्रसाद, परमेश्वराच्या संबंधाने ज्या ज्या वस्त्राला परमेश्वराचा संबंध झाला आणि परमेश्वराने प्रसन्न होऊन जो दिला इंद्र भट्टाला, त्याला प्रसाद म्हणतात. किंवा साधेला दिला आमच्या श्री प्रभू बाबांनी, त्याला प्रसाद म्हणतात. याला प्रसाद म्हणतात. भिक्षुक, जो परमेश्वराच्या कारणे ज्याने संन्यास घेतला तो भिक्षुक. आणि वासनिक, ज्याची वासना चांगली आहे तो वासनिक. ज्याची धर्माविषयी वासना चांगली आहे
तो वासनिक जो धर्मावर एकनिष्ठ अनन्यतेने उभा आहे तो वासनिक, त्याला वासनिक म्हटलेला. वासनिक शब्दाचा अर्थ काय आहे? ज्याला अनुसराची इच्छा वासना तो वासनिक, असं आमच्या पक्षकारांनी सांगितलं. आम्ही तर तितक्या लांब जाऊच देत नाही. तुम्ही वासनिक फक्त ईश्वराची भक्ती करा, अन्य देवतेचं कोणतंही भजन पूजन खाऊ जेऊ काही नका, फक्त एक निष्ठेने परमेश्वराची भक्ती करा, बाकी सोडा, त्या पदात तर बसा, अशा यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवा. याच्यावर जर श्रद्धापूर्वक विश्वास ठेवला तर आपण मानवा पंथाच्या नियमात बसतो. चौथा, आत्मशुद्धीसाठी, आत्मकल्याणासाठी दररोज त्रिकाळ म्हणजे 3 वेळेस पूजा, पारायण, नमस्कार करणे. काही करत नाही आपण त्रिकाळ, तर पूजा करतो सकाळी, टाइम भेटला तर संध्याकाळी, अशी एक पद्धत झालेली आहे. मला वाटतं खानदेशमध्ये असेल, माहित नाही. फक्त एकच टाइम मंदिरात यायचं, सकाळी माणसांनी यायचं, संध्याकाळी असं देवानी सांगितलं असेल कुठं माहित नाही, पण तिथं तर सांगतात की आत्मशुद्धीसाठी त्रिकाळ. कधी कधी पोथी लागली की काय करतात, कारण एकदा आलं तर कर्माचा नाश होऊन गेला, जास्त तर नाश होईल, त्याच्याकरता काय करतात, एकदा येतात, 2 in 1. नाही काय होते, घाई होते ना, व पोथीला, अरे त्याच वेळेस देवपूजा केल्यानंतर जर दुसरीकडे लग्न असलं तर तिथं तुम्ही पैवारे जातात, किती बी घाई असली तर. असं नाही, देवासाठी करत नाही आपण. म्हणून म्हणतात आत्मशुद्धीसाठी त्रिकाळ तर नाही, पण 2 वेळ तर करा. पूजा करा, पारायण करा. पारायण तर माहीतच नाही. पारायण फक्त मला वाटतं की एक पौर्णिमा आहे, पौर्णिमेच्या दिवशी मग काय होतं ते बी जाहिरात द्यावं लागते, आणि जाहिरात देऊन मग त्याच्यात ज्याचं रिकाम पण झालं तो येतो. ते बी असं येतात, 8 वाजता सुरू करतात, 8:30ला संपलं. पूजा नाही करत, पारायण नाही करत. नमस्कार करणे, वंदन, नमस्कार करायचं जे विशेष आहे ते वंदन करायला पाहिजे. हा मानवा पंथासाठी चौथा नियम. 5वा नियम, शब्दवेश. कदाचित कोणाला वाटलं की हे खूप ओव्हर होऊ राहिले, हे आपल्या मनात सांगताय, ते पुस्तक आपलं घेऊन जायचं, झेरॉक्स मारून घ्यायची आणि घरी वाचायचं. ज्यांना कदाचित शंका असेल तर पुस्तक माझ्याकडून घेऊन झेरॉक्स मारून घेणे आणि पाहून घेणे. मी माझ्या मताचा एकही शब्द सांगत नाही. अपभ्रंश होऊन जातो तुमच्याकडून, करून टाकता गावात माझ्या नावाचं. अहो, जो माणूस ज्ञानासाठी तुम्हाला तरफडतो सांगतो त्याच्या नावाने तुम्ही अपभ्रंश करता. कमीत कमी अभिमान नाही तर उदास्त राहा. आम्ही म्हणत नाही अभिमान घ्या, उदास्त राहा. म्हणून कदाचित कोणाला वाटत असेल हा आपल्या मनाचा सांगतो, तर हे पुस्तक इथंच राहतं, झेरॉक्स मारून घ्यायचं आणि घरच्यालाही दाखवायचं. हे कुठून आणलं, आतापर्यंत तर काही नव्हतं. अशा अनेक प्रकारचे प्रश्न उत्पन्न होतात. अरे आतापर्यंत होतं, पण तोपर्यंत तू पोहोचला नाही, त्या ग्रंथापर्यंत तू पोहोचला नाही, ते वाचण्यासाठी तो पोहोचला नाही, त्याला दोष कोणाचा आहे? तू उपदेश घेतला तेव्हा तुझ्या गुरुला विचारलं नाही. गाडी आली, मोठा बाबा आला, गाडी चुकून झाला, मोकळा झाला, नाम येतं का नाही त्या गुरुला बी माहिती नाही, शिष्याला बी माहिती. अशी जर दशा असेल तर काय. म्हणून ते म्हणतात 5वा नियम आहे शब्द व्यसनाचा त्याग करणे. सांगितलं मी ते. मांस, मद्य, जुवा, हिंसा, वेश्या, परस्त्री भ्रमण, चोरी, हा कोणताच मानवा पंथात व्यसनाचा अंगीकार करायचा नाही. हा संकल्पच सोडलेला तो मला वाटतं. मन, वाणी आणि शरीराने कोणत्याही प्राण्यात दुःख न देणे. 6वा नियम सांगतात. आपल्या मनाच्या माध्यमातून, वाणीच्या माध्यमातून, शरीराच्या माध्यमातून
कोणत्याही प्राण्याला आपल्यापासून दुःख नेले. तो मी चतुर्विधा भूतग्रामा अभय द्यावे. आमच्या देवानी सांगितलं चतुर्विध भूतग्राम जे आहेत त्यांना तुम्ही अभय द्या, त्यांना दुःख देऊ नका. 7वा नियम, मिथ्या, खोट भाषण करायचं नाही. देवाजवळ आल्यावर खोटं बोलायचं नाही. जे बोलायचं ते खरंच बोलायचं.